5 वर्षाच्या मुलीचे अपहरण प्रकरणी दोघांना अटक, अवघ्या 12 तासात छडा लावून मुलीची सुटका। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई। कोल्हापूर शाहूनगर येथून मंगळवारी 5 वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष सुरेश माळी वय 33 आणि प्रथमेश सतीश शिंगे वय 25 दोघे नवीन वसाहत यादवनगर यांना ताब्यात घेऊन अवघ्या 12 तासात छडा लावून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले। गुन्हेगार संतोष सुरेश माळी दारूच्या व्यसनाधीन असल्याने त्याची पत्नी 1 वर्षापूर्वी त्याच्या त्रासाला कंटाळून सोडून गेली। ती सापडत नसल्याने संतोष माळी याला तिची बहीण नकुशा कुमार चव्हाण यांनी व तिच्या घरातील नातेवाईकांनी तिला लपवून ठेवून पळून जाण्यास मदत केल्याचा संशय होता। या कारणातून संतोष माळी व त्याच्या साथीदाराने मंगळवारी 3:30च्या सुमारास शाहूनगर राजारामपुरी येथून नकुशा चव्हाण हिची 5 वर्षांची मुलगी हिसकावून घेऊन मोटारसायकलवरून गेल्याची घटना घडली। याची फिर्याद राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी संतोष माळी व त्याच्या साथीदारावर अपहरणचा गुन्हा दाखल केला। अपहरण केलेल्या मुलीच्या आईला फोन करून आरोपी संतोष माळी याने माझ्या पत्नीला माझ्या समोर हजर करा नाहीतर मुलीला ठार मारण्याची धमकी दिल्याने व दिवसाढवळ्या अपहरणाचा प्रकार घडल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला आरोपींचा शोध घेऊन मुलीची सुटका करण्याच्या सूचना दिल्या। पथकातील पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास चालू केला, त्यांचा फोन बंद होता, त्यामुळे हे नेमके कुठे आहेत याची माहिती मिळत नव्हती। पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईक व मित्रमंडळीकडे चौकशी करीत असताना पथकातील पोलिसांना आरोपी संतोष माळी याने त्याच्या साथीदाराला तवंदी घाटात सोडून संतोष हा मुलीला घेऊन निपाणीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली। तपास पथकातील पोलिसांनी तात्काळ तवंदी घाट येथे जाऊन प्रथमेश शिंगे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता संतोष निपाणी येथे अर्जुननगर येथे असल्याची माहिती मिळाली। तात्काळ संतोष माळी याला मुलीसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ताब्यात घेतले। अपहरण झालेल्या मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका करून तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले। दोघां आरोपींना पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। आरोपी संतोष माळी याच्यावर राजारामपुरी, राधानगरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल आहेत, तर प्रथमेश शिंगे याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस वैभव पाटील, गजानन गुरव, कृष्णात पिंगळे, प्रवीण पाटील यांनी केली। रितिका ट्रेडर्स कोगनोळी, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, सळी, अँगल, चॅनेल पट्टी, स्क्वेअर पाईप, राउंड पाईप, स्क्वेअर बार, सिमेंट सीट्स, कलर सीट्स, बायसन दरवाजे, लॅमिनेशन दरवाजे, सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य, शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल। सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल। रितिका ट्रेडर्स, राजीव गांधी नगर, NH4 हायवे, कोगनोळी। संपर्क राहुल पाटील 99 70 69 02 65।